विधान परिषदेमध्ये आज महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गाजला। शिवसेनेच्या नीलम गोरे आणि राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, तसंच गुन्हेगारांना तात्काळ शिक्षेची मागणी यावेळी करण्यात आली। या प्रकारची आव्हानं समोर आहे, त्याच्यामध्ये घटनेच्या मागून घटना वाचत गेले तर भरपूर त्याच्यामध्ये अनेक घटनांचा समावेश आपल्याला करायला लागेल। पण त्यामधून जे मुद्दे दिसत आहेत, त्यामधून जे प्रश्न दिसत आहेत, त्याच्यावरती आम्हाला काही दिलासा एक धोरणाच्या बरोबर अंमलबजावणीमध्ये जोपर्यंत मिळत नाही आहे तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी बलात्काराची किंवा महिलेवरच्या खुनाची घटना घडली की येरे माझ्या मागल्या अशी जी मराठीत म्हण आहे, तशा प्रकारनी पोलीस स्टेशनपैकी काही वेळेला आपल्याला त्यांचं वागणं दिसून येतं। राजावाडी रुग्णालयातल्या एका डॉक्टरने एका मुलीवरती 2012ला रेप केलेला होता आणि ती केस जी माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये आता जे प्रकरण चाललेलं आहे तिथे पोलीस स्टेशन सुद्धा त्या डॉक्टरबद्दल सिंपती दाखवतात। पिंपरीमध्ये जो बलात्कार अल्पवयीन मुलांनी केला किंवा नाशिकमध्ये ज्या मुलांनी अल्पवयीन शाळकरी मुलांनी बलात्कार केला यांना पास्कोच्या अंतर्गत आपण कायद्याअंतर्गत घेतो, त्यांना सुधारगृहामध्ये ठेवतो, हे सगळं ठीक आहे। आणि बलात्कारासारख्या गुन्हे करणाऱ्यांना मग आपण अल्पवयीन कसं म्हणायचं असाही प्रश्न निर्माण होतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।